गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण माझ्या चॅनलवर खूप दिवसांनी भेटतो, कारण की आता माझ्या एक्झाम आल्या होत्या आणि त्याच्या आधी सुट्ट्या होत्या, मामाच्या गावाला गेलो होतो, त्याच्या आधी स्कूल होतं आणि होमवर्क होता, म्हणून काही शूट नाही करता यायचं। आणि त्याच्या आधी तर परत ॲन्युअल एक्झाम्स चालू होत्या, मग नंतर ना एप्रिलमध्ये स्कूल, मेमध्ये सुट्ट्या आणि नंतर जुलैपर्यंत जूनमध्ये स्कूल चालू होतं आणि जुलैमध्ये मग आमच्या एक्झाम आल्या 5 तारखेला। आणि आज माझा बड्डे आला। मी ह्या दिवसाचा खूप वाट बघत होते, कारण की मी एक गिफ्ट मागवलं होतं, तर ते आज मला भेटले, तर मी ते तुम्हाला दाखवते। चला आपण बघूया ते काय। सो हे आहे ज्याचा मी खूप खूप दिवसांपासून, जेव्हापासून मी हे बघितले तेव्हापासून माझा वाट बघत होते कधी मी मागवतो, आणि ते आहे जर्नलिंग किट। सो मी हे मागवले पर्पल जर्नलिंग किट, आणि आता मी ह्याला अनबॉक्स करते। मी ॲमेझॉनच्या बॉक्समधून तर ह्याला अनबॉक्स केले, पण आता या बॉक्समधून पहिलं काढते। सो आता माझं सो तुम्हाला एक कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा। सो आता मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अनबॉक्सिंगसुद्धा दाखवणार आहे, आणि प्लस मी ह्याच्यामध्ये बनवणार सुद्धा आहे। त्यासाठी मला ग्लू आणि कात्री लागेल, ती मी बॅगेतून काढून नंतर ना आता तुम्हाला अनबॉक्स करून दाखवते। त्याच्यावर MEMO म्हणजे मीमो लिहिलं आहे। आता मला माहीत नाही, अजून मला बघावं लागेल। छान आहेत खूप, आणि खूप क्यूट आहेत दिसायला, आपण हे आपल्या जर्नलिंगवर लावू शकतो। आणि नंतर ना आहेत हे अशा प्रकारचे, होय फाटलं आहे, थिंक सो, इट्स ओके, आपला काही प्रॉब्लेम नाही। सो आता हे एक प्रकारचे कार्ड्स आहेत, हे पण एक प्रकारचे कार्ड्सच आहेत, जे की त्यांनी आपल्याला गिफ्ट केलेत, म्हणजे जे की त्यांनी छान असे अरेंज केले। देन ते नेक्स्ट येतं हे स्टिकर्स आहेत। ओके, सो मी हे जर्नलिंगच्या वेळेस ओपन करेल, मग तुम्हाला तेव्हाच दाखवेल। आणि हे पण लावायचे कार्डबोर्ड सारखे पिक्चर्स आहेत, खूप सुंदर दिसत आहेत, खूप ब्युटिफुल आहेत। देन आपल्याकडे येतात 2 वाशी टेप्स आहेत आपल्याकडं, खूप क्यूट आहेत, मला हे खूप आवडलं। आणि देन मग आपल्याकडं आहेत 2 एनवलप्स, आणि ही एक डायरी आहे, ही खूप भारी दिसायला आतमधून, पण याच्यामध्ये लायनिंगची नाही आहे, ही बॉक्सची डायरी आहे, अशा प्रकारची डायरी आहे, आणि ही दिसायला खूप छान आहे। आणि पण ही जे कवर आहे हे आतमधून अशी आहे दिसायला, मेल नोटबुक, हो छान आहे। आणि इथे जापनीज का कोरियनमध्ये असे काहीतरी लेटर्स लिहिले, ते मला अजून कळत नाही आहे। सो ही फर्स्ट लेअर आपली कंप्लीट झाली आहे, आणि आता सेकंड लेअर येते, ज्याच्यामध्ये आहेत आपल्याकडं खूप सारे असे सिनरीचे स्टिकर्स, देन नॉर्मल असे कलर्सचे स्टिकर, अँड देन आपल्याकडे आहेत असं, म्हणजे ह्याच्यावर आपण ब्लॅक पेननी काही लिहू शकतो, म्हणून जसे मस्तपैकी असे टेपसारखे स्टिकर्स आहेत। देन आपल्याकडे आहेत परत एक सीनरीचे स्टिकर्स, आणि देन मग आपल्याकडे आहेत असे शेप्सवाले स्टिकर्स, आणि देन अजून 2 आहेत, हे आहेत हे एक सर्कलवाले स्टिकर्स आहेत। आणि देन मग आपल्याकडे आहेत एक जॅपनीज कोरियनमध्ये हे थॉट्स लिहिलेले आहेत आय थिंक, आणि हे इंग्लिशमध्ये थॉट्स लिहिलेले आहेत, जे की आपल्याला चिटकवायचे आहेत। सो हे पण एक प्रकारचे स्टिकर्स झाले। देन आपल्याकडे आहेत अशा प्रकारचे, म्हणजे खूप छान प्रकारचे असे कार्ड्स आहेत आपल्याकडं, ते खूप इथं लिहिलं आहे पर्पल ओशनची पोयमसुद्धा लिहिली आहे, आणि इथे खूप छान आहे, मला खूप आवडलं।
सो नेक्स्ट आपल्याकडं हे असे पिक्चर्स आहेत, जे की म्हणजे आता समजा हे अजून एक सीनरी आहे. माझ्याकडून हात खालचं फाटलं. आणि हे अजून एक प्रकारचे सीनरी येतो. अजून एक प्रकारची हे सीबद्दल आहे. हे खूप छान छान अशा सीनरी आहेत, खूप वेगळ्या आणि वेगळ्या प्रकारच्या सीनरी आहेत. आणि आपल्याकडे असे कलर्ससुद्धा आहेत. देन नेक्स्ट आपल्याला बघायला भेटतं काही असे म्हणजे पिक्चर्स दिलेत त्यांनी आपल्याला चिटकवायला, ग्लूने चिटकवावे लागतील. पण हे असे वेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता. किती छान दिसायला आहेत आणि किती ब्युटिफुल आहे. स्टार्स आहे, मून्स आहे, अजून हिमालयाज आहेत आय थिंक सो. आणि देन हे अजून देन आपल्याकडं आहेत हे 2 कार्डबोर्ड्स. हा एक असा छान असा पेपर आहे. हा खूप आपल्या साध्या पेपरसारखा आहे आणि एक असं कार्डबोर्ड टाईपचा असा पेपर आहे. देन अगेन आपल्याकडं खूप अवघड जाते. हा असं एक कार्ड, इथे आपल्याकडं अजून एक असं पेपरसारखा एक कलरफुल पेपर आहे आणि कार्डबोर्ड आहे. आणि नेक्स्ट आपल्याकडं अजून एक कार्डबोर्ड आहे. सो आता मी काय करते, ह्याला फटाफट असं ह्याच्यामध्ये ठेवते, कारण की मग आपला पसरा होतं. तर मी तुम्हाला भेटते हा पसरा आवडल्यानंतर. सो आता मी हे सगळं आवरून ठेवले ह्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यामधून साहित्य काढून ठेवते जे काय मला लागते. तर सगळ्यात पहिलं मी हे काढले, हे कार्ड एक काढले. देन हे दुसरं एक कार्ड काढले. आता सध्या तरी मी हाच वाशी टेप यूज करणार आहे. आणि मग थोडे स्टिकर्स आणि अजून काही स्टिकर्स आणि एक सीनरी. आणि आता एक थॉट काढणार आहे मी इंग्लिशमधलाच चिटकवणार आहे थॉट. आता चला आपण सुरुवात करूया. आता ह्याला काही स्टिकर सारखं नसतं, म्हणून आपल्याला ह्याला ग्लू लावावं लागेल. तर हां, जर हे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावरून ऑर्डर करू शकता जर तुम्हाला सुद्धा हे हवं असेल तर. आता मी ह्याला छान असे ग्लू लावून घेते. आता आपण ह्याच्या म्हणजे एक असं करेक्ट साईजने लावायचे, म्हणजे आपण ज्याने की दुसरे पण लावू शकतो आणि ते थोडंसं वाकडं वगैरे पण लावू शकतो आपण. आणि एकावर एक सुद्धा चिटकू शकतो. आता मी थोडंसं ह्या साईजमध्ये असं वाकडं थोडं चिटकवलं, कारण की ते तसंच चिटकवलं. मी व्हिडिओ बघितला होता तेव्हापासून मी हे घ्यायचं बघितलं. आणि नेक्स्ट आता हे कार्ड आहे वेगळं, ते आपण ह्याच्यावर असं लावू शकतो असं. आणि इथे आपण लिहू शकतो पेननी, बेस्ट डे फॉर एव्हर. तुम्ही 2 पेज वाटलंच तर 2 पेजचं पण करू शकता, पण आता मी एकच पेजचं पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि मग बाकी सगळे 2-2 पेजेसचे करणार आहे. मी हे स्टिक केलं. नेक्स्ट आता आपण ही सीनरी आहे, ही सीनरी आपण इथे स्टिक करायची वाशी टेप सोबत, कारण की ते म्हणजे ना असं चांगलं वाटतं आणि असं वाटतं की आपण काहीतरी स्टिक केलं. एकदम छोटं कट करायचं, कारण की या सीनरीचं छोटं आहे म्हणून याला छोटा स्टेप लागणार. सो सगळ्यात पहिलं मी या साईडने चिटकवलं. नेक्स्ट आता मी अजून थोडं घेते. या साईडने सुद्धा कापलं. इथे लावलं. तुम्ही चारही साईडने लावू शकता. मी आता चारही साईडने लावते कारण की मला ते आवडतं. मी दुसऱ्या 2 साईडला थोडं कमी लावते कारण
असं छान दिसायला पाहिजे. सो आता मी बनवले. आता नेक्स्ट आपण आपल्याकडं हे एक स्टिकर आहे, हे आपण लावूया. आता मी हे वाले एक स्टिकर लावते. नाही, आता मी ह्याच्यामधलं छोटंच लावणार आहे पिंक कलरचं. ह्याच्यावर. आणि आता मी इथे एक थॉट लावते. आता हे जे हे कलरचं असतं ना, हे पिंक कलरचं, ते आपण असं लावू शकतो. आणि नेक्स्ट हे एक थॉट आहे, आपल्याला एका कलरफुल ह्याच्यावर चिटकवायचं आहे, कारण की तो मग दिसून येईल. थोडं थोडं दिसतंय. आता माझं जर्नलिंग तयार झालेलं आहे आणि हे माझं फर्स्ट जर्नलिंग आहे. सो आता आपण इथे ना स्केच पेननी लिहू शकतो, फर्स्ट जर्नलिंग फॉर एव्हर. म्हणजे आपण आता लिहू शकतो माय फर्स्ट जर्नलिंग. आता मी हे नंतर न करणार असतो. आतासाठी बाय बाय. भेटूया नंतरच्या जर्नलिंग व्हिडिओ.